आपल्या या मुक्ताई माऊली HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीचं बटन दाबायला विसरू नका। लक्षात घ्या, मी एका कीर्तनात बऱ्याच वेळेस बोललो, नारदांचे उपकार वाल्मिकावर झाले इतक्या पुरतं नाही, त्याच्या पुढचं ऐका। गुंडागिरी करणारा, वाटपाड्या करणारा, चोऱ्या चपाट्या करणारा, कायद्याच्या नियतीच्या वैचारिक पातळीच्या चौकटीत बसत नाही, याच्या पलीकडचं वर्तन करणारा वाल्या वाल्या गुरुवर्य आमच्याकडे एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले, स्वर्गीय साहेबराव महाराज सोनोटीकर। निष्ठावंत वारकरी, पंढरीतल्या मालकाचे उपासक होते। मी माझ्या लहानपणी त्यांचं कीर्तन ऐकलं। ते म्हणायचे, वाल्याची बायको संक्रांतीच्या दिवशी सुद्धा त्याला वाल्मिकराव म्हणत नव्हती, इतका वाल्या नालायक होता, इतका नालायक, इतका नालायक। आणि आजही काही काही वाल्याच्या बायका मायबापाचं नाव सांभाळण्यासाठी त्याला वाल्मिक म्हणतात, ते मायबापाचा मोठेपणा सांभाळण्यासाठी, त्या नाही तर त्यांना ते आवडत नाही, काय करता, प्रारब्ध म्हणून त्यांना आजही वाले आहेत। एवढा मोठा नीच पात्रतेचा त्या काळातला, पण देवर्षी नारदांसारख्या संतांची भेट झाली, त्या वाल्याचे वाल्मिक झाले। नुसते वाल्मिक नाही तर वाल्मिक ऋषी झाले, नुसते वाल्मिक ऋषी नाही तर महर्षी वाल्मिक झाले। तर एके दिवशी ब्रह्मदेवानं विचारलं होतं, मी एक चूक केली तर अपूज्य ठरलो, मी एक चूक केली तर अपूज्य ठरलो, आणि तुम्ही एवढे गुंडागिऱ्या केल्या, इतकी माणसं मारले, तरी देव तुमच्या ताब्यात आहे। केले रामायण रामादी, देव तुमच्या ताब्यात आहे। तर महर्षी वाल्मिकांच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, देवर्षी नारदांची कृपा आहे, त्यांचे उपकार आहे। काय सांगू आता, इतक्यात न काय को। महर्षी वाल्मिक झाल्याच्या नंतर वाल्मिक हे मारुतीरायांची भेट प्रभास क्षेत्रावर घेतली। 7 समुद्रापैकी एक समुद्र आहे, त्या समुद्राच्या तीराला प्रभास क्षेत्र म्हणतात। तिथं भगवान कृष्ण परमात्म्याचे 56 कोटी मुलं, एक सोडून द्याला वज्र, त्या वज्राला एका वारकऱ्याचा देवा प्रसाद भेटला, त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव। पोह्याचा प्रसाद भेटला म्हणून पंढरपुरातल्या मालकाचे द्वापार युगातले 56 कोटी पोरायपैकी एकच वाचलं, बाकी सगळे मेले। त्या क्षेत्राला प्रभास क्षेत्र म्हणतात। आणि या क्षेत्रावर मारुतीरायाची भेट महर्षी वाल्मिकांची झाली। महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाच्या चरणावर दंडवत घातला। काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय। दंडवत घातला, मारुतीरायाने सुद्धा त्यांना प्रणाम केला। आणि महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाला सांगितलं, थोडासा करा ना आवाज, करा। वाल्मिकांनी सांगितलं, मारुतीराय, मी तुमच्या भेटी करता याच्याकरता आलोय। मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिले, रामायण लिहिले। मारुतीरायानं सांगितलं, महर्षी वाल्मिक, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र माझ्या मालकांचं, माझ्या स्वामीचं चरित्र लिहिलंय? होय। वाह वाह वाह, दाखवा मला। मारुतीरायाला महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, कपड्यात बांधलेले भगव्या वस्त्रामध्ये हे रामचरित्र आहे। मारुतीरायानं ते तसं